नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय संपत्ती निर्मितीचे कौशल्य, प्रगत आर्थिक संकल्पनांची समज. लक्ष्य: तुम्ही उत्पन्न वाढवले आहे, व्यवसायाचा विस्तार केला आहे, उत्पन्नाचे निष्क्रिय स्रोत निर्माण केले आहेत आणि मालमत्तेचे संरक्षण केले आहे. आता तुम्ही तुमची आर्थिक साक्षरता अधिक सखोल करा. तुम्ही जे काही निर्माण केले आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी पैसा आणि संपत्ती कशी कार्य करतात हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. विज्ञान स्पष्टीकरण: संपत्तीच्या क्षेत्रातील नैपुण्य हे या खेळाचे नियम समजून घेतल्यानेच प्राप्त होते. बहुतेक लोक गरीबच राहतात कारण त्यांना संपत्ती निर्मितीची कार्यपद्धती समजत नाही. पण तुम्ही वेगळे आहात. तुम्ही या खेळात प्रावीण्य मिळवत आहात. कृती विश्वास चक्र: प्रगत आर्थिक साक्षरता ही केवळ श्रीमंतांसाठीच नसते, तर तीच लोकांना श्रीमंत बनवते आणि त्यांची ती स्थिती टिकवून ठेवते. कार्यपद्धती कृतीचे टप्पे. 1. शिका. एक प्रगत आर्थिक संकल्पना निवडा. गुंतवणूक कशी काम करते, बाजाराची कार्यप्रणाली, कर धोरणे, व्यवसायाची रचना, स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक, शेअर बाजाराची मूलतत्वे, क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन, डेरिव्हेटिव्ह गुंतवणूक, ऑप्शन्स ट्रेडिंग. 2. अभ्यास करा. वाचा, कोर्स करा, मार्गदर्शक शोधा. 3. समजून घ्या. वरवर नव्हे तर सखोलपणे जाणून घ्या. 4. लागू करा. आपल्या स्वतःच्या आर्थिक व्यवहारात त्याचा वापर करा. 5. शिकवा. तुम्ही जे शिकलात ते इतरांना सांगा. सुचवलेला शिकण्याचा क्रम: आठवडा 1 गुंतवणुकीची मूलभूत तत्वे, आठवडा 2 वाढत्या उत्पन्नासाठी कर नियोजन, टॅक्स स्ट्रॅटेजी, आठवडा 3 व्यवसायाची संरचना, बिझनेस स्ट्रक्चर्स, आठवडा 4 तुमच्या आयडीच्या क्षेत्रातील प्रगत रणनीती. महत्त्वाची टीप: पैशांबाबतच्या सर्व गोष्टी समजून घेण्याची तुम्हाला गरज नाही. तुमच्या संपत्ती निर्मितीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे. अशा 20% गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्यातून 80% परिणाम साधले जातात. आज आपण काय शिकलो? आर्थिक साक्षरता म्हणजे संपत्तीचे संरक्षण. बहुतेक श्रीमंत लोक सतत शिकत राहतात. समजून घेतल्याने आत्मविश्वास निर्माण होतो. ज्ञानामुळे प्रभावी क्षमता म्हणजे लेव्हरेज प्राप्त होते. तुमची जिज्ञासा हीच तुमची स्पर्धात्मक जमेची बाजू आहे. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.